आहे मी नक्की देणार आहे। सर्व आमचे सदस्य उपस्थित आहेत। तदनंतरचे 1,00,000चा मानकरी कोण होणार त्या दोन्ही संघांना विनंती असेल लाईनअप करून द्यायचं आहे। सोहम तेजस स्पोर्ट्स कुडाळ आणि आदी नारायण बरुडे एकदा जोरदार टाळ्या ह्या दोन्ही संघांसाठी टाळ्या वाजल्याच पाहिजे। दोन्ही संघांना विनंती असेल लाईनअप करून द्यायचं आहे। सोहम तेजस स्पोर्ट्स कुडाळ आणि आदी नारायण बरुडे। तेजस स्पोर्ट्स कुडाळ संघ कुडाळ मध्ये 7 खेळाडू दुसऱ्या बाजूला आदिनारायण कुरोळे संघ हे देखील कुडाळ तालुक्यातील 7 खेळाडू। आज आनंद झालाय। आज मुंबईतील खेळाडू निश्चितच पराभूत झाले मात्र लोकल खेळाडू एवढ्या मोठ्या स्पर्धेतील अंतिम फेरीपर्यंत पोहोचतात त्यासाठी जोरदार टाळ्या। दोन्ही संघ आपलेच आहेत दोन्ही कुडाळ तालुक्यातील आहेत। 1,11,000 आणि आकर्षक चषक निश्चितच कुडाळला काही गाडी कोण घेऊन जाईल हे थोड्या वेळात तुम्हाला सांगणारच आहोत। वेंगुर्ला हा परोळा वेंगुर्ला ठेवला आता हा माहिती नाही का वेंगुर्ला आणि कुडाळ निश्चितच दोन तालुके मात्र स्पर्धा कुठे आहे मालवण मध्ये। एकदा जोरदार टाळ्या मालवणसाठी। निश्चितच दोन्ही संघ आपल्याला पाहायला मिळतात दोन्ही तगडे संघ आहेत। या साईडला आपण बघतोय या बाजूला राहू सोहम तेजस स्पोर्ट्स कुडाळ ह्या बाजूला आदिनारायण कुरोळे संघ। आदिनारायण कुरोळे संघ बरेच काळ क्रिकेट खेळतोय त्यामध्ये जुने नामचे 2-3 खेळाडू आहेत। निश्चितच ही सुरेख खेळ साकारला विजय घोडेकर आहे सुदेशी आहेत सुरेख खेळ साकारताय आपल्या संघाला अंतिम फेरीपर्यंत पोहोचवत आहेत। मात्र आताचा सामना अतिशय महत्त्वाचा आहे कारण 2 ते 3 वर्ष ज्या संघाने ह्या बॉक्स क्रिकेटवर अधिराज्य गाजवले तो सोहम तेजस स्पोर्ट्स कुडाळ संघ आहे एका बाजूला तो शांतपणे येतो आणि सगळ्यांची सुरेख खेळ साकारून जिंकून जातो। निश्चितच हा संघ दुसऱ्या बाजूला आदिनारायण कुरोळे पाहायला मिळतोय दोन्ही जाणते खेळाडू आणि त्याच्यासमोर युवा खेळाडू असा मिक्सअप असणारा संघ। सर्व मान्यवर आहेत आपले राजकोट बॉयचे सदस्य आहेत। सर्व मान्यवरांना देखील विनंती असेल त्यांनी देखील मैदानामध्ये यायचं आहे। थोड्याच वेळात अंतिम सामना आपण सुरू करत आहोत। सन्मान्य रॉनी फर्नांडिस विनंती असेल मैदानामध्ये यायचं आहे। रॉनी रॉनी तुला नावाने हाक मारली गेली आहे रॉनी फर्नांडिस। सर्वच मान्यवर आपल्याला पाहायला मिळत आहेत। सन्मान्य सहदेव शेठ बापा डेकर आनंद खानदारे साहेब आहेत। महत्वाचा सामना आहे अंतिम सामना आहे थोडंसं बोलणं व्हायलाच पाहिजे। मोठी स्पर्धा आहे 1,11,000ची स्पर्धा आहे ज्युपिटर आहे बरीच पारितोषिक आहेत। त्यानंतर श्री साई स्पोर्टचे शैलेश पाटील यांना असेल त्यांनी देखील मैदानामध्ये यायचं आहे। शैलू दादा दिसत नाहीये। श्री साई स्पोर्ट्स आपण मित्रांनो पाहतोय ही स्पर्धा ज्या चॅनलवर पाहतोय तोच SSS ज्या चॅनलने अंडरआर्मच्या विश्वावर यूट्यूबवर अधिराज्य गाजवलाय तसा हा चॅनल SSS क्रिकेटची बॅट असो टी शर्ट असो शूज असो ट्रॅक पॅन्ट असो त्यामधील ब्रँड म्हणजे श्री साई स्पोर्ट्स त्यांच्या मार्फत आपण ही स्पर्धा अनुभवतोय। त्यानंतर प्रत्येक संघाला आम्हाला त्यांनी मदत केली प्रत्येक संघाला पुरस्कृत केले। ही टी शर्ट देखील आपण पाहतोय श्री साई स्पोर्ट्स यांनी दोन्ही संघ पाहतोय एका बाजूला पुरोळे म्हणजेच वेंगुर्ला दुसऱ्या बाजूला कुडाळ स्पर्धा रंग मालवण मध्ये युट्यूब वाले मुंबईचे म्हणजे राजकोट बॉयचं आयोजन संपूर्ण पसरलेलं आहे। एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो ह्या आयोजनासाठी। निश्चितच थोड्याच वेळात स्पर्धा रंगवली जाईल। निश्चितच पिटी भात आपल्या सोबत आहे। काय बोलावं आणि काय नाही बोलावं तो मला सांगतोय। पिटी बरेच सामने केलंय करणार थांबू टेन्शन नको घेऊ। निश्चित आपण पाहतोय ही स्पर्धा अंतिम सामना आहे महत्वाचा सामना आहे दोन्ही संघांसाठी 1,11,000चा सामना आहे। दोन्ही संघाचे कर्णधार मैदानामध्ये यायचे आहेत विनंती असेल दोन्ही संघाचे कर्णधार मैदानामध्ये यायचं आहे। गौरव आदिनारायण पळू संघाचा कर्णधार गौरव पाहायला मिळतोय तर दुसऱ्या बाजूला गोट्या पाहायला मिळतोय सोहम तेजस स्पोर्ट्स कुडाळ संघाचा
आयोजन भव्य दिव्य आहेत. मालवणमध्ये प्रथमच बाईक आहे. 1,11,000 मोठं प्राइज आहे. दुसऱ्या बाजूला आपलेच स्पर्धक आहेत ज्यांच्यासोबत तुम्ही रोज खेळता. निश्चितच सामना देखील महत्वाचा आहे. तर ह्या सामन्याकडे आणि ह्या स्पर्धेकडे कशा रीतीने पाहता? स्पर्धेचं आयोजन तर खूप सुंदर आहे. एवढी मोठी स्पर्धा पहिल्यांदाच होते आणि म्हणजे गाडी फ्रीज वगैरे असेल एवढ्या मोठ्या रकमेची, तर आयोजन खूप सुंदर आहे. निश्चितच आयोजन सुंदर आहे. गाडी घेऊन गोट्या जाईल, राहुल जाईल, इकडे बाबू पण आहे, विश्वेश पण आहे, आपले दुसरे विजयजी आहेत, सन्माननीय बरेच खेळाडू आहेत जे मालिकेवरच्या किताबामध्ये आहेत. हा सामना कसा पाहताय तुम्ही? हा सामना किती महत्त्वाचा असेल? कारण ही स्पर्धा मोठी आहे. मालवणमधली ही चॅम्पियन्स ट्रॉफी आहे. अजून पण 2 स्पर्धा यायच्या आहेत. पीठस्मृती चषक आहे 9, 10, 11, 12, 13. तदनंतर आतुस्मृती आहे 2, 3, 4, 5, 6 एप्रिल, ती देखील 1,22,000 मध्ये कुंभारमाठची स्पर्धा आहे. पण तत्पूर्वी राजकोटने जे ह्या 2 ते 3 वर्षामध्ये आपलं नाव केलं आहे, निश्चितच राजकोट बॉईज जी स्पर्धा पहिली रंगायची, मात्र एवढं मोठं आयोजन नियोजन नसायचं. मात्र जेव्हापासून सहदेव मामा भाचे सहदेवशिव बापाडेकर, सोनू खांदर जेव्हा एकत्र आले त्यावेळेला जो राजकोटचा ग्रुप दिसतोय तो वेगळाच दिसतोय. एकदा राजकोटसाठीच आहे. म्हणजे नाळी पौर्णिमा असो, नरकासूर असो, आता होईल देखील मुंबईतला बँजो आणला. म्हणजे एवढं भव्य दिव्य प्रत्येक वेळेला सण साजरे करणे आणि ही तदनंतरची येणारी मोठी स्पर्धा निश्चितच तुमच्यासाठी किती महत्वाची असली स्पर्धा? स्पर्धा खूप महत्त्वाची आहे, कारण गेल्या वर्षी आम्ही इथे रनरअप राहिलो होतो. यावर्षी स्वप्न पूर्ण करायचं आहे फायनल मारण्याचं. तसेच या मंडळाने एका म्हणजे लोकल खेळाडूंना एक चान्स दिला आणि व्यासपीठ निर्माण करून दिलं की बाबा अंडरआर्म खेळाडू पण बाईक कमवू शकतो, की असं नाही ओरामध्येच असते पण अंडरआर्ममध्ये पण त्यांनी व्यासपीठ निर्माण करून दिलं. त्याबद्दल त्यांचे आभार मानतोय आणि अशीच संधी सर्वांना देण्यात यावी. निश्चितच गेल्या वर्षी जर केलं तर तनुष्पोर्ट सावंतवाडी संघ प्रथम क्रमांक होता, सोमदेव स्पोर्ट द्वितीय क्रमांक होता, मयुरेश उडावकर बेस्ट बॉलर होता. मात्र आदिनारायण पिरोळे संघ बऱ्याच वेळाने मला वाटतं मालवणमध्ये अंतिम फेरीपर्यंत पोचला आहे. बऱ्याच वेळानंतर अंतिम फेरीपर्यंत पोचला आहे. अनुभव आहे तुमच्याकडे, युवा रक्त आहे. विश्वासचा काय फटका होता यार, चौकार मारलीन 5-6 घेऊन गेलंस भावा, आहे कडक यार, मस्त. जिंको हरो काय शॉट होता, कडक शॉट होता, सगळ्यांना आवडला, सगळ्यांनी तो एन्जॉय केला. त्या संघ मालकाने देखील एन्जॉय केला. आई माऊली संघाच्या संघ मालकाने देखील टाळ्या वाजवल्या होत्या त्या फटक्यासाठी. सुरेख फटका होता. तुझ्याकडे असे फलंदाज आहेत, अनुभव आहे, तुझा संघ कसा खेळेल? मला वाटतं आम्ही चांगलेच खेळू. समोरची पण टीम चांगली आहे, आम्ही त्यांना हरवण्याचा प्रयत्न करू. निश्चितच हरवायचा प्रयत्न करायलाच पाहिजे. 1,11,000 बक्षीस आहे, दुसऱ्या बाजूला 55,000 आहे. मात्र तत्पूर्वी सोनू याचा इनपुट घ्यायचा आहे. सोनू मैदानामध्ये यायचा आहे. गेल्या वर्षी तू बोललास पुढच्या वर्षी 1,00,000, पुढच्या वर्षी काय? पुढच्या वर्षी चांगल्या क्वालिटी स्पोर्ट्स बाईक. अरे वा मी खेळतले मग माका आवडता स्पोर्ट्स बाईक. पुढच्या वर्षी स्पोर्ट्स बाईक मॅन ऑफ द सिरीज सोनू बोलला, स्पर्धेला लागला. युट्यूब ही रील्स कट कर आणि मुंबईच्या ग्रुपमध्ये टाक. पुढच्या वर्षी स्पोर्ट्स बाईक्स मालवणमध्ये लागते. निश्चितच स्पर्धा दर्जेदार, स्पर्धा राजकोट बॉईजची आहे, स्पर्धा मानाची आहे, स्पर्धा 1,00,000ची आहे, स्पर्धा ज्युपिटरसाठी आहे. एका बाजूला सोम तेजा स्पोर्ट्स कुडा, दुसऱ्या बाजूला आदिनारायण पूर्व वेंगुर्ला, कुडा विरुद्ध वेंगुर्ला सामना रंगतोय मालवणमध्ये. मात्र ह्या स्पर्धेचे आमचे आमच्या सर्वांचे मामा सहदेव शेठ बापार्डेकर, नवनिर्वाचित शिंदे गटाचे नगरसेवक आणि मालवणचे बांधकाम सभापती यानंतर आपलं ह्या स्पर्धेबद्दलचं मनोगत, आपला साथ ह्या मुलांना अशी अजून पुढे पण लाभो अशी विनंती आहे. त्याबद्दल तुमचं काय मनोगत असेल? सर्वप्रथम मी राजकोट बॉयला धन्यवाद देईन. गेले 5 दिवस मेहनत घेऊन चांगल्या प्रकारे इथे सगळ्या संघांना खेळण्याची संधी दिली आणि दोन्ही संघ आज फायनलमध्ये त्यांना माझे शुभेच्छा देतो आणि अशाच दरवर्षी मॅचेस स्पर्धा चालू राहतील. म्हणजे पुढच्या वर्षी 1,50,000 आहे बक्षीस. टीम तयारी ठेवा. 5 वर्ष नगरसेवक असत, पुढचे पण 5 वर्ष असतले. म्हणजे प्रत्येक वर्षी स्पर्धा लागतील. राजकोट बॉयसाठी एकदा जोरदार टाइम मित्रांनो. अंतिम सामन्यातील अंतिम नाणेफेक उडवत आहेत आमचे सन्माननीय नगरसेवक सहदेव शेठ बापार्डेकर. एका बाजूला गोट्या, दुसऱ्या बाजूला आदिनारायण पूर्वे संघाचा कर्णधार आपल्याला पाहायला मिळतोय गौरव. नाणेफेक होत आहे सहदेव शेठ बापार्डेकरांच्या शुभ हस्ते आणि नाणेफेकीचा कौल लागतोय सोहम तेजस स्पोर्ट्स कुडाळ संघासमोर. मित्रांनी कॉइन पण ठेवला. 1,11,000 आणि 10 रुपये.
₹10 एक्स्ट्रा भेटलेले आहेत. निश्चितच गोट्या आपण नाणेफेक जिंकतोय. मोठ्या स्पर्धेमध्ये अंतिम सामना आहे, प्रेशर आहे, ड्यू फॅक्टर आता हे लेदरला वगैरे चालतं. ह्या मैदानाचा विचार करताना 4 षटकांचा सामना आहे. तर कसं पाहताय, तुमच्याकडे फलंदाज आहेत, जो राहुल काळप सुरेख फलंदाज आहे, त्यानंतर सुशील बंगे आहे, छोटू आहे, बरेच फलंदाज, अमित आहे, मयुरेशचं काय बोलायलाच नको, असे बरेच तगडे खेळाडू आहेत. प्रथम फलंदाजी गोलंदाजी काय स्वीकारायला आणि समोरच्या संघाला काय आव्हान असेल तुमचं? प्रथम आम्ही क्षेत्ररक्षण स्वीकारू आणि त्यांना कमीत कमी धावामध्ये रोखण्याचा प्रयत्न करू, कारण त्यांच्याकडे 2 दिग्गज असे खेळाडू आहेत जे अनुभव आहेत. त्यांना रोखलं तरच आम्ही जिंकू शकतो. त्यामुळे त्यांना अडवण्याचा प्रयत्न करू. निश्चितच समोर अनुभव आहे, मात्र अनुभव जेव्हा खेळायचा त्यावेळेला देखील गोट्या खेळायचा अतुल शेलटकर कडून, ओमसाई कुडामधून, म्हणजे त्याच्याकडे देखील अनुभव कमी नाही आहे, बराच काळ खेळतोय. आणि तुमचा संघ, तुमच्याकडे प्रथम फलंदाज येतोय, 4 षटकांचा सामना आहे, 24 चेंडूमध्ये तुम्ही कसं पाहताय? कारण स्पर्धा देखील मोठी आहे, स्पर्धा मानाची आहे, स्पर्धा लाखाची आहे, स्पर्धा राजकोट बॉयजची आहे. आम्ही 24 चेंडूमध्ये 30 रन करण्याचा प्रयत्न करू. निश्चितच 24 चेंडू 30 धावांचं आव्हान ठेवण्याचं लक्ष्य असेल. सामना रंगात राहा हीच मालवण यांची इच्छा. एकदा जोरदार टाइम मित्रांनो ह्या स्पर्धेसाठी. मानव नसेल त्यांनी स्थानापन्न व्हायचं आहे, तोपर्यंत डीजे, तोपर्यंत थोडंसं थांबायचं आहे. तत्पूर्वी एक आपला भारत देशाची आन बान आणि शान राष्ट्रगीत आपण घेतोय आणि अंतिम सामन्याला सुरुवात थोड्याच वेळ होईल. सर्वांना विनंती असेल, ज्यांनी ज्यांनी कॅप परिधान केलेली आहे त्यांनी कॅप आपली काढून ठेवायची आहे. विनंती असेल, अंतिम सामना पूर्वी भारत देशाची आन बान आणि शान राष्ट्रगान सुरू होत आहे. सर्वांना विनंती असेल त्यांनी आपल्या जागी उभं राहायचं आहे. सावधान स्थितीत डीजे बाबू. भारत माता की, भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की. थँक्यू. आपण पाहतो, अनुभवतोय, बघतोय राजकोट बॉयची चॅम्पियन्स ट्रॉफी अंतिम सामन्याकडे वळतोय. सोहम तेजस स्पोर्ट्स कुडा विरुद्ध आदी नारायण परोळे वेंगुर्ला. अंतिम सामना श्री साई स्पोर्ट्स समोर लाईव्ह. डीजे वाजलाच पाहिजे. लढत एका बाजूला पाहायला गेलं तर वेंगुर्ला तालुक्यातील आदिनारायण परुळे संघ, तर दुसऱ्या बाजूला पाहायला गेलं तर कुडाळ तालुक्यातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वांचा लाडका संघ म्हणून ओळखला जातो सोहम तेजस्पोर्ट कुडाळ संघ. प्रथम नाणेफेक जिंकतोय, क्षेत्ररक्षण स्वीकारतोय आणि फलंदाजीसाठी आमंत्रित करतोय आदिनारायण परुळे संघाला. आणि ही संपूर्ण स्पर्धा आपण पाहतात श्री साई स्पोर्ट या यूट्यूब चॅनल मार्फत लाईव्ह. आपण गेले 4 दिवस आणि आजचा हा अंतिम दिवस असेल. आपण पाहतात त्या घरबसल्या प्रेक्षकांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत असेल. निमित्त असेल
राजकोट बॉयज बॉक्स क्रिकेट चॅम्पियन्स ट्रॉफी 2026. मालवण फ्रँचायझी आहे त्यांच्या माध्यमातून आणि कुडा फ्रँचायझी अर्थातच कुडा आणि मालवण दोन्ही फ्रँचायझीच्या माध्यमातून दोन्ही संघाच्या 8 खेळाडूंना ट्रॅक पॅन्ट आणि टी शर्ट आपल्यापर्यंत वितरित केली जाईल. जोरदार टाळ्या करूयात मित्रांनो. श्री साई स्पोर्ट्स दोन्ही फ्रँचायझीसाठी मालवण आणि कुडा या दोन्ही शाखेसाठी. हॅलो हॅलो डीजे, 1 मिनिट थांबायचं आहे. प्रेक्षकांना विनंती असेल, महाअंतिम सामना आहे, आपण बॅनर पासून थोडंसं लांब राहायचं आहे. एवढा वेळ आपण आम्हाला सहकार्य केलं, यापुढे 1 तास फक्त सहकार्य करा. आपल्या विना हा महाअंतिम सामना शक्य नाही. आपला आशीर्वाद या मैदानावर हा सामना रंगतोय. आपण बॅनर पासून थोडंसं लांब राहा. शेवटचा सामना असेल, या एका सामन्यामध्ये कुठचंही गालगोट लागतं का म्हणे याची खबरदारी आपण घ्यायची आहे. डीजेचा निश्चितच आस्वाद देखील घेता येतं. प्रेक्षक राहुल काय म्हणतोय दिशी सूर्यपणे आपण पाहतोय. सोहम तेजस स्पोर्ट्स कुडा संघ आपण पाहिलं तर एक साधी सोपी लढत आपल्याला पाहायला मिळाली जी सेमीफायनल राऊंड मध्ये. मात्र त्यापूर्वी जर आपण विचार केला तर आदिनारायण पूर्व संघ अगदी तगडा संघ आपल्याला पाहायला मिळाला होता. तो अर्थातच आई माऊली संघ आणि त्यामध्ये विश्वेश वायगणकरने शेवटच्या चेंडूवर सावकार ठोकला आणि आपल्या अंतिम सामन्याचे दरवाजे उघडले. तर काय म्हणतोय, मालवणमध्ये अनेक खेळाडू रत्नागिरी, राजापूर, मुंबई, चिपळूणमधील येऊन गेले, पण अभिराज्य गाजवलं ते म्हणजे सिंधुदुर्गमधील खेळाडूंना. एकदा जोरदार टाळ्या दोन्ही संघातील खेळाडूंना. अतिशय सुरेख अशी कामगिरी या मैदानावर केलेली आहे आणि दोन्ही संघांना पुन्हा एकदा ऑल द बेस्ट आमच्याकडून. सुरेख सामना व्हावा हीच आमची इच्छा असेल आणि सामना टाय पण व्हावा ही पण आमची इच्छा आहे. नक्कीच राहुल टाय जर सामना झाला तर सुपर ओव्हर पाहायला मिळेल. मी तर म्हणेन सुपर ओव्हर देखील टाय झाली पाहिजे. त्यामुळे आपल्याला बॉल आउट देखील एकदा परत पाहायला मिळेल. म्हणजेच सामना टाय झाला तर सुपर ओव्हर आहे आणि सुपर ओव्हर टाय झाली तर आपल्याला बॉल आउट आहे, याची आपण नोंद घ्यायची आहे. आणि श्री साई स्पोर्ट्स कुडा आणि मालवण दोन्ही शाखांच्या वतीनं आपल्याला त्या ठिकाणी टी शर्ट मिळणार आहेत. ते अर्थातच या दोन्ही संघाच्या 8 खेळाडूंना त्या ठिकाणी टी शर्ट प्रायोजित केले ते श्री साई स्पोर्ट्सच्या माध्यमातून. सामन्याला सुरुवात होते. वैयक्तिक पहिले, सांघिक पहिले षटक घेऊन राहुल काळप गोलंदाजी एंडवर तयार. स्ट्राईक एंडवर बाबू पाटकर. आतंका दुसरा नाम. पहिला चेंडू कव्हरच्या दिशेने बॅनर डिक्लेअर. 1 धाव येते. एकेरी धावेने स्वतःचं आणि संघाचं खातं खोलतंय. धावसंख्या पोहोचते ती 1 चेंडू 1 धाव. नॉन स्ट्राईक एंडवर विजय घोलेकर आणि स्ट्राईक एंडवर बाबू पाटकर अशी जोडी मैदानात पाहायला मिळते. सुरेख गोलंदाजी आतापर्यंतच्या सर्वच सामन्यामध्ये राहुल काळप याची पाहायला मिळते. एक अष्टपैलू अशी कामगिरी. षटकातील दुसरा चेंडू सुरेख चेंडू पॉईंटच्या दिशेने 1 धाव बाबू याच्या बॅटमधून येते. धावसंख्या पोचते ती 2 चेंडू 2 धावा धावपलकावर पाहायला मिळत आहेत आदिनारायण परुळे संघाला. आदिनारायण परुळे संघासाठी सन्माननीय उपसभापती सचिन देसाई यांच्याकडून पण शुभेच्छा येत आहेत. त्यांचं पण हार्दिक स्वागत असेल या स्पर्धेमध्ये. राहुल पाहिलं तर तमाम परळेवासियांची नजर निश्चितच या राजकोट बॉयज चॅम्पियन्स ट्रॉफीवर लागले. कारण
त्यांच्या गावाचा संघ, त्यांच्या गावाला रिप्रेझेंट करणारे खेळाडू आज मैदानावर पाहायला मिळते. मगाशी तू सांगितलंय आपल्या सिंधुदुर्गाचं टॅलेंट आपल्याला पाहायला मिळते. अनेक संघ स्पर्धेत सहभागी झाले. तब्बल 28 संघ या स्पर्धेमध्ये दाखल झाले होते राहुल. आणि त्यामध्ये आपण पाहिलं तर मेगा फिनाले कोण खेळत आहेत, महाअंतिम सामना कोण खेळत आहेत, राजकोट बॉयज चॅम्पियन्स ट्रॉफीचे तर आपले लोकल खेळाडू आहेत मैदानावर. दोन्ही संघामध्ये आपण पाहिलं तर सिंधुदुर्गाचं टॅलेंट अगदी भरभरून वाहताना आपल्याला पाहायला मिळते. निश्चित ज्यांनी मेहनत केली ती आज मात्र फायनल खेळताना नक्कीच दिसत आहेत प्रेक्षकांना. आणि बाबू पाटकर षटकातील पुढील चेंडू घेऊन गोलंदाज राहुल काळप पाहायला मिळतोय. स्ट्राईक एंडवर बाबू. धावसंख्या पोचते ती 4 धावा. 4 चेंडू 4 धावा धावपलकावर पाहायला मिळत आहेत. 5वा चेंडू त्यावर 1 धाव येते. धावसंख्या पोचते ती 5. आणि बाबू पाटकरसाठी पारितोषिक आहे सन्माननीय रोहित कवटकर यांच्याकडून प्रत्येक चौकारासाठी 500 रुपये हे प्राइज आहे, पारितोषिक आहे, स्पॉट प्राइज आहे. बाबू पाटकरच्या प्रत्येक चौकारासाठी पारितोषिक आहे 500 रुपये आदरणीय रोहितजी कवटकर यांच्या माध्यमातून. आपण पाहिलं मैदानावर तर सध्याच्या घडीला 5 चेंडू झालेत. अगदी बाबू डिफेंड खेळतोय. आपण पाहिलं तर अटॅक करताना दिसत नाहीये. थोडासा डिफेन्सिव्ह फटके खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. कारण हा महत्वाचा सामना आहे. कारण त्याला देखील माहिती आहे अनेक स्पर्धा तो देखील खेळलाय. आक्रमण करण्याचा प्रयत्न झाला होता मात्र आपण पाहतोय सुंदर क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. योगेश उमळकर हा चेंडू पकडतोय आणि तमाम धावांच्या षटका समाप्त होत आहेत. पहिलं षटक या ठिकाणी थांबतंय आणि पहिल्या षटकानंतर धावसंख्या स्थिरावली 5 धावा. ऐकूया राजकोट बॉयज रात्रीमध्ये आपण पाहिलं तर आता जवळपास आपण पाहिलं तर घड्याळमध्ये 1:35 मिनिटं झाले तरी देखील प्रेक्षकांची प्रचंड गर्दी. क्रिकेटवर प्रेम करणारे अनेक क्रिकेट रसिक आपल्याला पाहायला मिळत आहेत. आजही मैदानावर ठाण मांडून उभे आहेत. गोलंदाजी एंडकडून सुशील बंगे येतोय. वैयक्तिक पहिले सांघिक दुसरे षटक घेऊन गोलंदाजी एंडवर सुशील बंगे पंचांच्या उजव्या बाजूने पाहायला मिळतोय. राईट हँड राऊंड विकेट. स्वर्गापेक्षा सुंदर असा कोकण आणि कोकणामध्ये येते आमचं राजकोट आणि राजकोटची ही स्पर्धा अतिशय महत्त्वाची ठरते. बॉक्स क्रिकेट चॅम्पियन्स ट्रॉफी 2026 हा थरार अंतिम सामना आदिनारायण परुळे आणि सोहम तेजस्पोर्ट कुडा संघ पाहायला मिळतोय. त्याचप्रमाणे सोहम तेजस्पोर्ट कुडा संघाचे संघमालक महेशजी आडवे यांचं आगमन झालं. त्यांना पण विनंती असेल आपण व्यासपीठावर येऊन आसनस्थाचं सहर्ष स्वागत असेल आपल्या या स्पर्धेमध्ये. दुसरा चेंडू त्यावर विजयाच्या बॅटमधून 1 धाव येते. धावसंख्या पोचते ती 7 धावा. 2 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय. धावसंख्या पोचते ती 7 म्हणजे 8 चेंडू 7 धावा धावपलकावर पाहायला मिळत आहेत. आदिनारायण परुळे संघाच्या स्ट्राईक एंडवर विजय घोलेकर डावखुरे एक आक्रमक फलंदाज पाहायला मिळतोय. तिसरा चेंडू सुरेख फटका 1 धाव येथे पाहायला मिळते. एकेरी धावेने संघाची धावसंख्या पोचते ती 8. 3 चेंडू 8 धावा धावपलकावर पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी एंडवर सुशील बंगे मॅन फ्रॉम वालावलमधील एक खेळाडू आज मात्र पाहायला मिळतोय. एक छोट्याशा गावामधून आज आलाय आणि मालवणच्या किंग्स गार्डन रॉक गार्डन मैदानावर पाहायला मिळतोय. 1 धाव येते विजयाच्या बॅटमधून. धावसंख्या पोचते ती 9 धावा. 4 चेंडू 9 धावा धावपलकावर पाहायला मिळत आहेत. उर्वरित 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल या षटकामधील. फलंदाज विजय पाहायला मिळतोय. नॉन स्ट्राईक एंडवर बाबू पाटकर जसे मोठे फटके खेळण्यास तयार असतो तसे नारळ लढवण्यासाठी पण बाबू पाटकर यांची नावाची चर्चा असते. अतिशय धडकेबाज फलंदाज तसा नारळ लढवण्यासाठी पण खेळाडू तो ओळखला जातो. आणि नारळ लढवणे म्हटलं तर राजकोटची एक स्पर्धा आठवते नारळ लढवण्याची. अतिशय सुरेख आयोजन त्याचं पण असतं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यावर ही स्पर्धा आयोजित केली जाते नारळी पौर्णिमेच्या अगोदर. आणि निमित्त असतं फक्त राजकोट बॉईज. गोलंदाज सुशील बंगे षटकातील पुढील चेंडू घेऊन तयार. शेवटचा चेंडू असेल स्ट्राईक एंडवर विजय घोलेकर. सुरेख फटका सुरेख क्षेत्ररक्षण छोटू मेस्त्री याचं मिसअंडरस्टँडिंग फलंदाजामध्ये आणि परिणामी विजय घोलेकर धावबाद होतोय. पहिल्या गड्याच्या मोबदल्यात धावसंख्या होते ती 1 गडी बाद 9 धावा. डीजे
संग्राम बाबू पाटकर यांच्यासाठी पारितोषिक घेत आहे सन्माननीय राजू बिडी यांच्याकडून. प्रत्येक चौकार आणि षटकारासाठी पारितोषिक घेत आहे 500 रुपये फक्त बाबू पाटकर यांसाठी. अतिशय प्रेम करणारे व्यक्ती मालवणमधील आहेत बाबू पाटकर याच्यासाठी आणि बक्षिसांची खैरात पाहायला मिळते. तर गोलंदाजी एंडवर मयुरेश शिवडावकर एक युवा टॅलेंट सिंधुदुर्गामध्ये पाहिलं जात आहे. मुंबईमधील बरेच गोलंदाज असे येतात पण सिंधुदुर्गामध्ये तसंच टॅलेंट पाहायला मिळतंय. सोहम तेजस स्पोर्ट कुडाळचं मॅनफॉर्म लक्ष्मीवाडी मधील एक टॅलेंट मयुरेश शिवडावकर पाहायला मिळतोय. राईट हँड राऊंड विकेट स्ट्राईक एंडवर बाबू पाटकर. सुरेख चेंडू सुरेख फटका एकेरी धावेने संघाची धावसंख्या पोहोचते ती 1 गडी बाद 10 धावा. तब्बल 13 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय. धावसंख्या पोहोचते ती 1 गडी बाद 10. आपण पाहिलं मैदानावर तर बाबू पाटकर अजूनही मैदानावर तळ ठोकून उभा आहे. शेवटच्या क्षणापर्यंत मैदानावर उभं राहावं लागेल तर धावा मिळतील. आपल्याला मात्र सुंदर क्षेत्र स्क्रीनवर सुशील बंगे मॅनफ्रॉम वालावल आपल्याला पाहायला मिळतोय. सुरेख गोलंदाजी सुरेख फलंदाजी आणि सुरेख क्षेत्ररक्षणाचा मिलाप आपल्याला पाहायला मिळतोय. तो अर्थातच सोहम तेजस स्पोर्ट्स कुडाळ संघाच्या वतीनं अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. 10 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये आपण पाहिलं तर विजय गोलेकरला अगदी सरते शेवटी चेंडूवर त्या ठिकाणी बाद केलं होतं. सुरेख क्षेत्ररक्षण केलं होतं त्या ठिकाणी छोटू बेस्त्रीने. प्रोटेक्शन बॅकअप म्हणावं लागेल ते अर्थातच गोलंदाजी करणाऱ्या सुशील बंगेच्या माध्यमातून. राहुल काळप येतोय वाऱ्याच्या वेगाने चेंडू पकडण्याचा प्रयत्न आहे. पहा निश्चित स्वरूपाने नाराजी आपल्याला राहुल पाहायला मिळते मैदानावर. चेंडू पकडण्याचा राहुलने प्रयत्न केला. राहुल स्टार खेळाडू आहे तरी देखील त्याला सहकारी खेळाडूंचं बोलणं हे ऐकून घ्यावंच लागतंय. बाबूचा विकेट प्राइसिंग विकेट असेल आणि बाबूच्या विकेटसाठी काय पण करावं लागेल सोहम तेजस स्पोर्ट्स संघाला कारण तेवढा इम्पॉर्टंट विकेट असेल बाबूचं आणि बाबूला एक खेळी चांगली करावी लागेल आदिनारायण स्पोर्ट्स संघासाठी. गोलंदाज मयुरेश शिवडावकर. पुढील चेंडू येते मात्र एक धाव येते कव्हरच्या स्वरूपात. धावसंख्या पोचते ती विचार केला तर 12 धाबा सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळत आहेत. मयुरेश गोलंदाजी एंडकडून आपल्याला पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. सुरेख गोलंदाजी आहे मयुरेश शिवडावकर मॅन फ्रॉम लक्ष्मीवाडी कुडाळचा हा आकर्षक गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेला मात्र पंचांचा निर्णय डाऊन द लेग अवांतरची धाव. एक्स्ट्रामध्ये धावसंख्येवर परिवर्तन. धावसंख्या स्थिरावली आता 12 धाबांवर. धावसंख्येचा विचार केला तर 13 धाबा झाल्यात. आपण पाहतोय मैदानावर 13 अशी धावसंख्या पाहायला मिळते. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये या 13 धाबा आतापर्यंत जमवले जात आहेत. हलकेच ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा अवांतर चेंडू आलाय. बॅक टू बॅक 2 वाईड चेंडू आले. थोडासा प्रेशर म्हणावा लागेल. थोडासा दबाव म्हणावा लागेल. दडपण म्हणावं लागेल मैदानावर ते मयुरेशच्या बाजूने येताना आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा मैदानावर चर्चा होते. चर्चेमध्ये सहभागी होणारे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. क्रिकेटच्या मैदानावर चर्चा होणं गरजेचं आहे कारण चर्चेचं फलित काय निघेल हे थोड्याच वेळात आपल्याला पाहायला मिळेल. मैदानाच्या आतमध्ये कानमंत्र दिला जातोय. गोट्या कांबळे असेल राहुल काळप असेल. 4 चेंडू झालेत. शेवटचा 2 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे मयुरेशच्या षटकामधील. हो यावेळेला मात्र समोरच्या बाजूने रनआउटची संधी असेल. डिरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आहे. अपील केलाय. पॉपिंग क्रीज पर्यंत सुरक्षित पोहोचलाय का पाहावं लागेल. पंचांचा निर्णय काय येतोय यावर सगळ्या गोष्टी डिपेंड असतील. तोपर्यंत डिसिजन आहे पेंडिंग. आपण पाहतोय गोट्या कांबळी त्या ठिकाणी गोट्या गवंडी त्या ठिकाणी मेन पंचांच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर शुभम तोडणकर आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर आपण पाहिलं तर तब्बल 8 पंच या मैदानावर अगदी तळ टोकून पंच पॅनल ऑफिशियल आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांच्या समवेत आमचे रोहन वाळके 3ऱ्या पंचांच्या भूमिकेत देखील आपल्याला पाहायला मिळतात. मैदानाच्या या व्यासपीठावर ज्या ठिकाणी आपण कॉमेंट्री कक्ष आहे त्या कॉमेंट्री कक्षामध्येच रोहन वाळके देखील आपल्याला पाहायला मिळतात. मैदानाच्या आतमध्ये 3ऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये जे मॅच रेफरी आहेत त्या ठिकाणी आपण पाहिलं तर अशा पद्धतीने ही श्री साई यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट केलं जातं आहे. आपण पाहतोय पॉपिंग क्रीज पर्यंत ऑटोमॅटिक कॅमेरा देखील त्या ठिकाणी आपल्याला पाहिलं. चला पंच रोहन वाळके आपल्याला विनंती. आणि ठाम मत श्री साई स्पोर्ट्सच्या माध्यमातून अगदी लाईव्ह टेलिकास्ट केली जाते. निश्चितच श्री साई स्पोर्ट्स आपण पाहिलं तर मैदानावर
अतिशय सुंदर कॅमेरा वर्क त्यांच्या माध्यमातून आपल्याला अनुभवायला मिळतोय आणि आकर्षक टी शर्ट आपल्याला पाहायला मिळतात त्या श्री साई स्पोर्टच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. राजकोट बॉईजचं चॅम्पियन्स ट्रॉफी 2026 पर्व दुसरं. बोलूयात, ऐकूयात डीजे. वैयक्तिक पहिले सांघिक तिसरे षटक घेऊन गोलंदाजी एंडवर गोलंदाज गोट्या कांबळी एक पाहायला मिळतोय. लक्ष्मीवाडी संघातील खेळाडू सोहम तेजस्पोर्ट कुडाळ, किंगस्टार लक्ष्मीवाडी, ओम साई कुडाळ अनेक संघामधून आपण खेळतो आणि प्रेक्षकांची मनं जिंकतो असा खेळाडू पाहायला मिळतोय. पहिला चेंडू येथे मात्र घोषित स्वरूपाची एक धाव बाबू पाटकर याच्या बॅटमधून पाहायला मिळते. धावसंख्या पोहोचते ती 17 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. पुन्हा एकदा गोट्या कांबळी गोलंदाजी एंडवर पाहायला मिळतोय. बाबू पाटकर स्ट्राईक एंडवर येतो, पुढे येऊन खेळतोय. सुरेख फटका या मात्र 4 धावा. आतंका दुसरा नाम बाबू पाटकर पुन्हा एकदा ऑन फायर. सन्माननीय राजू बिडिये यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक येतंय. आहा सुरेख फटका सुरेख क्षेत्ररक्षण तेवढ्याच. छोटू मेस्वेचं 4 धावा वाचवतोय परंतु 2 धावा काही मात्र रोखू शकत नाही. आता मात्र मॅच मध्ये कमबॅक करताना पाहायला मिळतंय बाबू पाटकर. उगीच म्हटलं नाही, आतंका दुसरा नाम बाबू पाटकर. मॅन फॉर्म परुळे. धावसंख्या पोचते ती 1 गडी बाद 23 धावा. गोलंदाजी एंडवर सुरेख फटका 1 धाव बाबू याच्या बॅट मधून येते. धावसंख्या पोचते ती 24. गोट्या सुरेख गोलंदाजी करतोय. आता मात्र कमबॅक करतोय बाबू पाटकर. पुन्हा एकदा राजकोट मध्ये एकच चर्चा, आतंका दुसरा नाम बाबू पाटकर. 4 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय. उर्वरित 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. गोट्या कांबळी याला कमबॅक करावं लागेल आणि फलंदाज बाद कमबॅक केलेला आहे गोट्या कांबळी. मी पण काही कमी नाहीये, का मला अष्टपैलू खेळाडू मध्ये नाव घेतलं जातं याचं उदाहरण कमबॅक करून पाहताना दिसतोय गोट्या कांबळी. डीजे त्या टाइम मध्ये गाणं वाजवायचं आहे कारण मॅच अंतिम सामना आहे आणि प्रेक्षकांमध्ये चुरस वाढलेली आहे. बाबू पाटकरच्या या चौकाराने चुरस वाढलेली आहे. 27 रुपयाचा मानकरी सन्माननीय प्रीतम गावडे यांच्याकडून 2000 रुपये, सोनू खांदारे यांच्याकडून 500 रुपये आणि राजू बिडिये यांच्याकडून पण 500 रुपये आणि गोलंदाज गोट्या कांबळी नवीन बॅटर विश्वेश वांगणकर सेमीफायनल सामना विजय करून दिला. आता मात्र अवांतर चेंडू अतिरिक्त धावने सुरेख यष्टिरक्षण पाहायला मिळतंय. मयुरेश शिवडावकर यांचं यष्टॅन मागे सुरेख यष्टिरक्षण. जसा फुटबॉलमध्ये गोलकीपर असतो तसं मात्र यष्टिरक्षण येते मात्र मैदानात पाहायला मिळतंय. धावसंख्या पोचते ती 2 गडी बाद 25 धावा 2 गडी बाद 25. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. गोलंदाज गोट्या एक सुरेख फटका अलॉंग द कार्पेट पाहायला मिळते. कव्हरच्या दिशेने विश्वेशाच्या बॅटमधून 1 धाव येते. धावसंख्या पोचते ती
24 धावा विजयासाठी 24 चेंडू आणि 27 धावा कराव्या लागतील. डीजे गाणं घ्यायचं आहे आप देख. डीजे थँक्यू. निश्चितच प्रीतम गावडे आपल्याला पाहायला मिळतोय. प्रीतमजी गावडे थोडंसं यायचं आहे, हे बोलायचं आहे, निश्चितच बोलावं लागेल. 2000 रुपये लावताय चौकाराला, थोडंसं बोलावं लागेल, या स्पर्धेबद्दल बोलावं लागेल. कुडाळ मालवण विधान सभा युवा प्रमुख या ठिकाणी अर्टिगा गाडी कोणाची तरी वाटेवर लावलेली आहे. कृपया करून आपण ही गाडी लगेच काढायची आहे. वाहतुकीस अडथळा होतोय. अर्टिगा गाडी आहे, कृपया करून आपण ही गाडी लवकरात लवकर पार्किंग झोन मध्ये नेऊन पार्क करायची आहे. निश्चितच आपल्याला कुडाळमधील आमचे अजून एक मित्र स्वरूप वाळके पाहायला मिळत आहेत. त्यांचं देखील आपण मनोबक पाहतोय. स्वरूप स्पर्धा रंगवतोय. कुडाळमध्ये देखील बऱ्याच स्पर्धा रंगतात, मात्र या स्पर्धेचं स्वरूप वेगळं आहे. सामना थोड्या वेळानं चालू होईल, अंतिम सामना आहे, दुसरी इनिंग थोड्या वेळ चालू होईल. ह्या स्पर्धेबद्दल एवढी मोठी आपण चषक पाहतोय. दोन्ही आधी खेळाडू, दोन्ही स्पर्धक कुडाळमधले आहेत, कुडाळ वेंगुर्ला मधले आहेत. तुला सगळं परिचयाचे आहेत. निश्चित या स्पर्धेबद्दल आणि या सामन्याबद्दल तुझं काय म्हणणं असेल? नक्कीच ह्या इलेक्शनच्या माध्यमातून मी राजकोट बॉईजसोबत काम सुरू केलं. सोनूच्या माध्यमातून मी या सगळ्यांना कनेक्ट झालो. त्याने आम्हाला अति आग्रहाने ते आमंत्रित केलं. आज या स्पर्धेला आम्ही इथे आलो आहे. पहिली गोष्ट म्हणजे ह्या लोकल खेळाडू, आज एक तुम्ही बघत असाल दोन्ही संघांमध्ये लोकल खेळाडू मिळतात, म्हणजे स्थानिक खेळाडूंना इथे प्राधान्य मिळतं आहे. त्याबद्दल मी पूर्ण राजकोटच्या पूर्ण संघाचे पूर्ण टीमचे आधी आभार मानतो की एवढी मोठी संधी आमच्या या सिंधुदुर्गातील युवा वर्गाला तुम्ही मिळवून दिली आहे. आणि ह्यातनं नक्कीच प्रेरणा होईल. अजून व्यावसायिक क्रिकेटमध्ये सिंधुदुर्गातले प्लेयर लवकरात लवकर अजून मोठे होतील आणि अशा स्पर्धा आणि ह्यापेक्षाही मोठं आयोजन सोनू आणि पूर्ण टीमच्या माध्यमातून व्हावं ही इच्छा व्यक्त करतो आणि आभार मानतो. निश्चितच स्वरूपचे आपण शब्द ऐकला. मात्र श्री साई स्पोर्टच्या सर्वेसर्वा शैलेशजी पाटील हे बरेच स्पर्धा रंगवतात, बरीच स्पर्धा गाजवतात, बऱ्याच स्पर्धांना स्पॉन्सर करतात, त्यांची स्पर्धा पण असते. मात्र ह्या स्पर्धेत तुमचं रिलेशन आणि मालवणबद्दल तुमचं रिलेशन काय आहे? कारण पीठास्मृती देखील आपण तुमचे स्वतः पुरस्कृत सामना थोड्या वेळाने रंगेल. या स्पर्धेला मोठी पारितोषिक येते. ह्या स्पर्धेबद्दल तुमचं म्हणणं काय असेल? सर्वात प्रथम तर सांगेल की ही सिंधुदुर्गातली बॉक्स क्रिकेट वर्ल्ड कप बोलता येईल या टुर्नामेंटला. वर्ल्ड कप ह्या सामन्याला वर्ल्ड कप म्हणतायत शैलेश पाटील. मात्र सर्वात महत्वाचं मला ज्या एका व्यक्तीचं मनोगत घ्यायचं आहे, तो मनुष्य बोलत नाही, मात्र आता बोलला तर कळेल. महेशजी आळवे, सोम तेजस स्पोर्ट्स कुडाळ सर्वेसर्वा थोडंसं बोलायचं आहे. महेशजी आळवे, कॅमेरा आपण एकदा ह्या माणसाचे तोडा आहे मित्रांनो, कारण हा संघ सोहम तेजस स्पोर्ट्स कुडाळ संघ अधिराज्य गाजवतोय. त्या संघाचे स्पॉन्सरशिप संघ मालक. आज जर सामना विजय झाला, तुमच्या घरात एसी आहे आम्हाला माहिती आहे, पण अजून एक एसी तुमच्या घरात जाईल. तुमच्या घरामध्ये बरेच चषक आहेत, पण ह्या चषकाची महती, कारण गेल्या वर्षी ह्या स्पर्धेमध्ये आपण पोहोचला, स्पर्धेमध्ये अंतिम सामन्यामध्ये पराभूत झालात. आज अंतिम सामन्यामध्ये पुन्हा तुम्ही आलाय. ह्या स्पर्धेबद्दल, ह्या आयोजनाबद्दल आणि तुमच्या संघाबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? कारण तुमचे संघातील खेळाडू उत्कृष्ट खेळाडू आहेत, शांत खेळाडू आहेत. मात्र आज जर जिंकला तर तुम्हाला नाचावं लागेल. एकदा ह्यांच्यासाठी जोरदार आहे मित्रांनो. बघा मालिन असे तुमचे टाळ्या वाजवत आहेत, नाचावं हे लागणारच आहे. आज जर तुम्ही विजयी झालात, उपविजय झाला तरी नाचावं लागेल. या स्पर्धेबद्दल तुमचं म्हणणं काय असेल? प्रथमतः राजकोट बॉयज बॉक्स क्रिकेट अंडर सर्व स्पॉन्सरचे मंडळाचे आम्ही आभार मानतो. आम्हाला या स्पर्धेत सहभागी होण्याची संधी दिलात आणि स्पर्धेसाठी शुभेच्छा. स्पर्धेला शुभेच्छा. महेशजी आळवे फरसाण माठचे सर्वेसर्वा आणि सोहम तेजस स्पोर्टचे सर्वेसर्वा. सलामीची जोडी आहे. मैदानामध्ये सामना रंगतोय. ओव्हर टू सुनील करवडकर, राहुल केळुसकर. मी स्वतः तुमच्यासोबत जोडलं जातोय. अंतिम सामना डीजे पाहिजे. गोपी धन्यवाद डीजे. आपल्याला देखील संधी निश्चितच मिळेल. वळूयात मॅचच्या दिशेने, कारण
मिलिंद मडवळ गोलंदाजी एंड कडून मॅन फ्रॉम परुळे स्ट्राईक वर असेल राहुल काळप. पहिला चेंडू आपण पाहिला पॅड लाईन वर, सुंदर गोलंदाजीला सुरुवात. आता मात्र एकेरी धाबेनिशी धाबांचा श्री गणेशा होतोय. धाबांचा अकाउंट या ठिकाणी ओपन केलंय. एकेरी धाबेनिशी धावफलकावर बदल होतोय आणि धावसंख्येला सुरुवात देखील केली जाते ती राहुल काळपच्या बॅटमधून. 26 धाबा बनलेत. 27 धाबांचं लक्ष आहे. गोलंदाजी एंडकडून मिलिंद मडवळ आपल्याला पाहायला मिळतोय. फ्लाईट हेड चेंडू होता, थोडीशी फ्लाईट दिली होती आपण पाहिलं मैदानावर. तर फ्लाईट हेड चेंडू आणि थोडंसं मोहामध्ये ओढलं होतं, कारण मोह सध्याच्या घडीला आपण पाहतोय फुलटॉस चेंडूवर मोठा फटका मारण्याचा मोह राहुल काळपला व्हावा हीच अपेक्षा होती मिलिंद मडवळच्या माध्यमातून. मात्र राहुल आणि गोट्याच्या बाबतीत जर विचार केला तर अगदी सेन्सिबल क्रिकेट खेळण्यासाठी हे दोन्ही खेळाडू त्या ठिकाणी ओळखले जातात. पुढचा चेंडू हलकेच ड्राईव्ह केला जातोय. चेंडूवर पुन्हा एकदा अलॉंग विथ कार्पेट जमिनीलगत हा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडूवर एकेरी धावण्याची पहिल्या 3 चेंडूवर 3 धाबा या स्कोर कार्डवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. 4 षटकांचा हा महत्त्वाचा सामना आहे आणि या 4 षटकांच्या सामन्यामध्ये कोणता संघ त्या ठिकाणी जिंकेल हे थोडंसं येणारा काळ ठरवेल. थोडा वेळ आपल्याला अजून वाट पाहावी लागेल. आपण 4 रात्री अनुभवल्या या स्पर्धेच्या. आजची ही 5वी आणि अंतिम रात्र आहे. खूप साऱ्या आठवणी आपण या मैदानावरनं घेऊन जाणार आहोत राहुल, कारण आपण 4 दिवस आपण पाहिल्या, 4 रात्री आपण पाहिल्यात. अनेक संघ या स्पर्धेत सहभागी झालेत. आज मात्र आपण पाहतोय गतवर्षीचा विचार केला तर तनुज स्पोर्ट्स सावंतवाडी संघाने पहिलं पर्व त्या ठिकाणी जिंकलं होतं. सोहम तेज स्पोर्ट्स फर्स्ट रनअप होता. आपण पाहिलं तर विजेता संघ तो त्या ठिकाणी ठरला होता. आज मात्र पुन्हा एकदा मैदानावर सोहम तेज स्पोर्ट्स संघ हा मेगा फायनल खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि आज मात्र त्यांची बॉडी लँग्वेज सांगते की या सामन्यामध्ये अधिराज्य गाजवावं लागेल. मात्र दुसऱ्या बाजूने बाबू पाटकर सुंदर क्षेत्ररक्षण करतोय. स्क्रीनवर आपण पाहू शकता यापूर्वीच्या इनिंगमध्ये ज्याने अतिशय सुंदर चौकार ठोकला होता आणि चौकाराच्या साह्याने धावसंख्येवर परिवर्तन आपल्या संघासाठी मिळवून दिलं होतं. तोच बाबू पुन्हा एकदा स्क्रीनवर पाहायला मिळतोय. आणि चालू आहे तो राजकोट बॉयज बॉक्स क्रिकेट चॅम्पियन्स ट्रॉफी 2026 हा रणसंग्राम. हॅलो 2026 रणसंग्राम राहुल आपण अनुभवतोय. मैदानाच्या आतमध्ये आदिनारायण परुळे संघ एका बलाढ्य संघावर मात करून मैदानामध्ये अंतिम सामन्यापर्यंत येऊन पोहोचलाय आणि या अंतिम सामन्याचा जर आपण विचार केला तर अंतिम सामन्यात त्यांची ग्रंथिका जुळली. ते अर्थातच अजून एक दर्जेदार संघ संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात ज्या जोडीची चर्चा होत असते तो राहुल काळप आणि गोट्या कांबळी. मात्र दुसऱ्या बाजूने आपण पाहिलं तर मैदानावर सुशांत सामंत आपल्याला पाहायला मिळत आहेत. अनुभवी खेळाडू आहे. अनेक स्पर्धा याही खेळाडूने निश्चित स्वरूपाने गाजवल्यात. अनेक स्पर्धेमध्ये मालिकावीर, अनेक स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज या ठिकाणी मानकरी ठरलेत. आपण वाईट चेंडू आलाय, पंचांचा निर्णय अवांतर दाबेचा निर्वाळा आलाय. या अवांतर दाबेनेशी रेफर केला गेलाय. विनंती असेल रोहन वाळके आपण पंच या ठिकाणी या सामन्याचा या चेंडूचा निर्णय आपण द्यायचा आहे. या स्पर्धेसाठी संपूर्ण स्पर्धेत रिव्ह्यू ही पण सिस्टीम राजकोट बॉईजच्या मैदानावर पाहता येते. चंदन आणि कुंदन मैदानात, दंदन पण आपण मैदानात पाहू शकता. अनेक खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. मैदानाच्या आतमध्ये सुशांत सामंतच्या बाबतीत आपण चर्चा करत होतो. अनेक स्पर्धा, संघर्ष परुळे, आदिनारायण परुळे, अनेक स्पर्धेच्या निमित्तानं सुशांतचा खेळ सगळ्या सिंधुदुर्गवासियांनी अनुभवलाय. अतिशय सुंदर आणि एक सेन्सिबल खेळाडू म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. कधीही त्या ठिकाणी आपण विचार केला तर तो मोठा असेल छोटा असेल तरी देखील समानुकीची वागणूक त्याच्या माध्यमातून आपल्याला अनुभवायला मिळत असते. आणि निश्चितच आपण पाहतोय असा खेळाडू आपल्या मेगा स्क्रीनवर पाहायला मिळतोय. सुशांत सामंत षटक क्रमांक 2 सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळत आहेत, अनुभवत आहेत. हा चेंडू रेफरसाठी त्या ठिकाणी थांबलेला आहे. पंचांकडे वाईड चेंडू पंचांचा निर्णय आला होता. तो अर्थातच गोट्या गवंडी त्या ठिकाणी मुख्य पंच आहेत. त्यानंतर अपोजिशन पंच आपण पाहतोय त्यांच्या अपोजिट साईडला ते मुन्ना फाटक देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि रोहन वाळके देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. ते डिसिजन पेंडिंग आहे. काय निर्णय येतोय हे पाहावं लागेल. चर्चा करत होतो सुशांत सामंत यांची
सुशांत जवळपास 20 ते 25 वर्ष अंडरआर्म क्रिकेट खेळतोय आणि आजही तसाच तरुणपणा या मैदानावर दाखवतोय. सुरेख गोलंदाजी त्याच्या मार्फत झाली होती. आम्ही लहान असल्यापासून पाहतोय. आदिनारायण परुळे असो, संघर्ष परुळे, कोकणराज परुळे या बऱ्याच संघामध्ये प्रतिनिधित्व केलं आणि आज पण राजकोट बॉयजच्या या स्पर्धेमध्ये पाहतोय. त्याचं पण हार्दिक स्वागत असेल. रेफर आपल्याला पाहायला मिळतोय घेतला होता, पंचांचा निर्णय येतोय. नाव आहे. फक्त विनंती असेल ज्यांची कोणाची असेल तर कृपया करून आपण पार्किंग झोनमध्ये नेऊन लावायचे आहे. वाहतुकीस अडथळा येतोय. सुशांत सामंत गोलंदाजी एंडकडून आपल्याला पाहायला मिळतोय. मैदानाच्या आतमध्ये गोट्या कांबळे असेल स्ट्राईकवर पुन्हा एकदा चेंडूला लेप दिली होती. आपण पाहिलं तर अवंतरसाठी हा चेंडू सोडला होता. यावेळेला देखील एक वेगळी रणनीती म्हणावी लागेल. गोट्या कांबळीला स्ट्राईकवर ठेवण्याचा प्रयत्न आहे. आपण सध्याच्या घडीला पाहिलं तर एकेरी धाव आणि विनंती असेल सगळ्या क्रिकेट रसिकांना पुन्हा एकदा आपल्याला विनंती आहे बॅनरवरचे हात सगळ्यांनी काढायचे आहेत. सगळ्यांनी बॅनरवरचे हात काढायचे आहेत आपल्याला विनंती असेल आणि थोडंसं मागं राहायचं आहे बॅनरपासून आपल्याला विनंती असेल. हलक्या स्टिअर केला चेंडू आपण पाहतोय पॉईंट रिजनमध्ये गोट्या कांबळीच्या बॅटमधून सिंगल आलाय. एकेरी धावेची धावसंख्या बदलली 8 धावांवर. 4 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय. 8 अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. मैदानाच्या आतमध्ये सुशांत सामंत आणि साथीला आपल्याला पाहायला मिळतं. त्याच्या विपक्ष खेळणारा संघ सोहम तेज स्पोर्ट्स गोट्या कांबळी. हा चेंडू खराब चेंडू डाऊन द लेग आपल्याला पाहायला मिळतो. यष्ट्यांच्या मागे मिलिंद मडवळ सुंदर यष्टी रक्षण. मात्र एक अवंतरची धाव त्या ठिकाणी मिळेल. जमेची बाजू म्हणावी लागेल ती सध्याच्या घडीला सोहम तेज स्पोर्ट्स कुडा संघासाठी. रोख रक्कम 1,11,111 रुपयांची ही पारितोषिक असणारी क्रिकेटची स्पर्धा आपण अनुभवतोय. द्वितीय क्रमांक रोख रक्कम 55,555 आणि आकर्षक चषक अशी स्पर्धा. आणि या संपूर्ण स्पर्धेत कोणता खेळाडू मालिकावीर ठरेल यावर असणारी चर्चा आणि मालिकावीरासाठी आपण पाहतोय TVS कंपनीची ज्युपिटर बाईक निश्चितच आपल्याला पाहायला मिळते. आपण थोड्या वेळानंतर हे षटक संपल्यानंतर कॅमेरामनना त्या ठिकाणी फोकस करू याला सांगूयात आणि आपलं पाहूयात. स्पर्धेच्या निमित्तानं LED TV आहे. त्याचबरोबर आपण पाहतोय रेफ्रिजरेटर अर्थातच त्या ठिकाणी फ्रीज देखील आहे. त्यानंतर आपण पाहतोय मैदानावर AC आहे, कूलर आहेत. सुशांत पुन्हा एकदा हलकेच ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. रनिंग बिटवीन द विकेटच्या जोरावर एक धाव घेण्याचा प्रयत्न आहे. विजय गोलेकर धावतोय. मागोमाग आपण विचार केला तर गोट्या कांबळी देखील धावतोय. कारण या धावांची अपेक्षा आहे स्पोर्ट्स संघाला. संघर्ष चालू आहे आणि धावा रोखण्याचा देखील संघर्ष चालू आहे. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय आपलं पाहू शकता मेगा स्क्रीन TVS कंपनीची ज्युपिटर बाईक समेत आपण पाहतोय LED TV. त्याचबरोबर संपूर्ण स्पर्धेतील विजेत्या मालकासाठी त्या ठिकाणी AC आहे, फ्रीज आहे, त्यानंतर कूलर आणि संपूर्ण स्पर्धेत आपण पाहतोय आकर्षक ट्रॉफी देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. सामनावीर त्यानंतर आपण पाहिलं तर उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक, यष्टीरक्षक यांच्यासाठी वैयक्तिक पारितोषिक आहेत. आपण 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 2 षटकानंतर धावसंख्या बनली आहे 11 धावा या स्कोर कार्डवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. 12 चेंडू आणि 16 धावांची गरज आहे. 12 चेंडू राहुल 16 धावांची गरज आहे. 12 चेंडूत 16 धावा बनू शकतात का हा प्रश्न आहे की रोखल्या जाऊ शकतात. जोपर्यंत राहुल काळपाणी गोट्या कांबळे आहे तोपर्यंत काहीच सांगू शकत नाही. दोन्ही अनुभवी असे फलंदाज आहेत. मुंबई सारख्या गोलंदाजांना पूर्ण उरलेले फलंदाज आहेत आणि तोपर्यंत मॅच हॅलो
पण परुळे संघ पण काही कमी दोन षटकांचा राहुल जर आपण विचार केला तर आदिनारायण परुळे 9 धावा होता एका गड्याच्या मोबदल्यामध्ये, तर सोहम तेजस स्पोर्ट्स 11 धावा बनवल्यात. विथ लॉस आहे आपण पाहिलं तर गडी बाद झाला नाही आहे, जमेची बाजू म्हणावी लागेल. आणि तू सांगितल्याप्रमाणे गोट्या कांबळी राहुल काळप जोपर्यंत मैदानावर उभे असतील तोपर्यंत मात्र आदिनारायण परुळे संघ देखील थोडासा भीतीच्या वातावरणामध्ये असेल. यावेळेला देखील आपण पाहिलं मैदानावर सुरेख रनिंग बिटवीन द विकेट, पुन्हा एकदा सिंगल एकेरी धाव कन्वर्ट केले ते एकेरी धावनेशी धावसंख्या बनली 12 धावा. गोलंदाजी एंडकडून दिनेश नावाचा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवर षटक क्रमांक 3 सध्या त्याच्या हातातनं आपल्याला पाहायला मिळते, हाताळलं जात आहे गोलंदाजी एंडकडून तो दिनेश आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या पोचते ती 12 धावा. राहुल काळप एखादा मोठा फटका जर या चेंडू किंवा या सामन्यामध्ये आला, या इनिंग मध्ये आला राहुल, तर हा सामना निश्चितच चित्र बदलू शकतो. राहुल आपण पाहतोय निश्चितच राहुल काळप सध्याच्या घडीला थोडासा शांत आहे, मात्र मैदानावर ही वादळापूर्वीची शांतता नाही ना हा प्रश्न देखील असेल. तो अर्थातच आदिनारायण परुळे संघाच्या गोटामध्ये, कारण आपण पाहतोय मैदानावर कुठल्या क्षणी सामन्याचं चित्र बदलणारा राहुल काळपच्या बॅटमधून किंवा गोट्या कांबळीच्या बॅटमधून एखादा आक्रमकतेचा फटका हा देखील सजवला जाऊ शकतो मैदानावर. आणि जर विचार केला तर क्षमता आणि गुणवत्ता टासून भरलेले खेळाडू आहेत. अक्रॉस द लाईनने केलेला हा फटका पंचांचा निर्णय दुहेरी दाबेचा येतोय आणि या दुहेरी दाबेनिशी धावसंख्या परावर्तित स्कोर कार्डवर धावसंख्या पोचते ती 16 धावांवर. आपण पाहतोय, ऐकतोय, अनुभवतोय क्रिकेटचा रणसंग्राम, अर्थातच चॅम्पियन्स ट्रॉफी राजकोट बॉयज यांच्या आयोजनाची दर्जेदार नियोजनाची स्पर्धा चॅम्पियन्स ट्रॉफी 2026 चा रणसंग्राम. आतापर्यंत सुरेख फलंदाजी पाहायला मिळते. जे प्रेक्षक हेमराज सावजी आपल्याला विनंती आहे, कृपया बॅनरवर दात काढायचे आहेत, अजून फायनल व्हायची आहे आमची. पुढील चेंडू गोलंदाज दिनेश, सुरेख फटका राहुल याच्या बॅट मधून पाहायला मिळतोय. धावसंख्या होते ती 17 धावा. 7 चेंडू 10 धावा कराव्या लागतील. सोहम तेजस स्पोर्ट कुडा संघाला टॅपमध्ये फटका घोषित स्वरूपाची 1 धाव राहुल याच्या बॅट मधून येते. धावसंख्या पोचते ती 18 धावा. आता हॅलो 6 चेंडू आणि 9 धावा कराव्या लागतील. दोन्ही फलंदाज स्लो पॉइजन आहेत आणि नक्कीच स्लो पॉइजन थोड्याच वेळात टाकू पण शकतात अशी फलंदाजी आहे त्यांची. थँक्यू राहुल. कॅमेरा इकडे लेफ्ट साइडला निश्चितच अजून एक कुडाळताई असलेले गुणवान खेळाडू आयोजक आपल्याला पाहायला मिळतोय. चंदन कांबळीचा पण मनोग घेतोय. शेवटचं षटक आहे या स्पर्धेबद्दल. त्यांचा संघ आहे सोहम तेजस स्पोर्ट्स कुडाळ संघाला सपोर्ट करायला आलेत. गेल्या वर्षी अंतिम फेरीमध्ये पराभूत झालेत, मात्र आज पुन्हा अंतिम फेरीमध्ये आलेत. 6 चेंडूमध्ये 9 धावांची आवश्यकता आहे. निश्चितच कॉमेंटेटर सांगतीलच, पण या स्पर्धेबद्दल तुमचं मत काय असेल? आयोजकांनी सुंदर नियोजन केलंय. सर्वात चांगलं असं नियोजन केलंय. परत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मालिकवरीसाठी जी गाडी ठेवली माड्याचवाडीच्या नंतर आज पहिल्यांदा आम्ही बघतोय बॉक्स अंडरमध्ये ज्युपिटर गाडी. खरंच आयोजकांसाठी मी आभार मानेन, त्यांनी सुंदर नियोजन केलंय आणि दोन्ही संघांना मी शुभेच्छा देणार. कारण काय कोण जिंकणार कोण हरणार काय माहीत नाही, पण क्रिकेट जिंकलं पाहिजे आणि खेळाडू वृत्ती जिवंत राहिली पाहिजे. निश्चितच कुडाळ विरुद्ध विंगरला ओव्हर ट्रू कॉमेंट्री बॉक्स सुनील करवडकर. धन्यवाद गोपी. चौकारासाठी किंवा विकेटसाठी 2000 रुपयांचा पारितोषिक येत आहे सन्मान्य श्री अक्षय मालवणकर यांच्याकडून. गोलंदाजी एंडकडून गौरव आपल्याला पाहायला मिळतोय. मैदानाच्या आतमध्ये दाखल होणारा हा खेळाडू निश्चितच गोट्या कांबळी आहे मैदानावर. जोपर्यंत मैदानावर गोट्या कांबळी आहे तोपर्यंत निश्चितच समोरचा संघ देखील तेवढाच प्रेशरमध्ये असेल. पाहिजे मैदानावर गोट्या कांबळीच्या बॅटमधून पहिला चेंडू धमाका गोट्या कांबळी ब्रँडेड षटकार DJ
जे गोट्या कांबळी वेट अँड वॉचवाला क्रिकेटपट्टू आहे. आपण पाहिलं मैदानावर क्लास इज टेम्पररी, फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज परमनंट. गोट्या कांबळीचा जर षटकार आवडला असेल तर जोरदार टाळ्या करूयात मित्रांनो. गोट्या कांबळीसाठी मॅचला कलाटणी देणारा राहुल हा फटका आहे. 6 धावा अर्जित करणारा हा फटका आहे आणि राजकोट चॅम्पियन्स ट्रॉफीवर विजयाच्या दिशेने पाऊल टाकणारा हा षटकार आहे. आदरणीय अक्षय मालवणकर साहेब यांच्याकडून गोट्या कांबळीच्या या षटकारासाठी 2000 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. धन्यवाद मालवणकर साहेब आपलं देखील. आणि गोट्या कांबळी आपण पाहतोय गौरव मडवळ शेवटचे 5 चेंडू 3 धावांची गरज आहे. मैदानावर 5 चेंडू 3 धावांचं लक्ष. मालवण नगर परिषद तेजस लुडबे यांच्या सौभाग्यवती भाग्यश्री मयेकर मॅडम यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक गोट्या कांबळीसाठी या ठिकाणी जीपेच्या द्वारे त्या ठिकाणी प्राप्त झालेला आहे. गोट्या कांबळी आपण अकाउंट चेक करू शकता. वळूयात मॅचकडे. गौरवच्या पहिल्या चेंडूवर आक्रमणाने आपल्याला आक्रमण पाहायला मिळालंय. सुरेख चेंडू हलके ड्राईव्ह केला तो अलॉंग विथ कार्पेट. एकेरी दावेनेशी उरलेल्या 2 धावांची अजूनही गरज आहे. मैदानावर सामना समाप्त झाला नाही आहे मित्रांनो, कारण अजून मॅच संपली नाही आहे. 4 चेंडू 2 धावांचं लक्ष आहे. डॉट चेंडू फेकावा लागेल. हा चेंडू डॉट येता येता वाचलाय. स्कोर लेवल झालाय. या ठिकाणी जर सामना टाय झाला तर सुपर ओव्हर आपल्याला पाहायला मिळेल. जर या ठिकाणी मात्र निश्चितच गोट्या कांबळी आहे. सिंगल 1 धाव घेण्याची कला, चौकार षटकार ठोकण्याची कला, अगदी 10-15 वर्ष आपण क्रिकेटच्या पटलावर पाहतोय. सुरेख रनिंग बिटवीन द विकेटच्या जोरावर 1 धाव घेण्याचा प्रयत्न आहे. दुसऱ्या बाजूला